जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचम स्कंद अवतरणिका. पंचम स्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रत चरित्र विख्यात, अग्निद्र चरित्र द्वितीयात, नाभी चरित्र तृतीय, ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी, षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी, नवमोध्यायात विप्रवंशी जन्मला भरत, रौगणा भेटला जड भरत, दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा रौगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवीची गाथा, संशयनाश रौगणाचा. चतुर्थोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी भुवनकोश कथा षोडशी. गंगाकथा सप्तदशोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत, अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन 19व्यात निरूपण, षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिले. शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझे. संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंदामधील आज
17वा अध्याय आपण पाहणार आहोत. गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवाची स्तुती. प्रथम आजचा दिनविशेष म्हणजे आज कोजागरी पौर्णिमा, अश्विन शुद्ध पौर्णिमा. अकोल्यामध्ये असणारा एक रामदासी मठ म्हणजे श्री बाबाजी मठ, त्यांचं नाव विश्वनाथ कोराणे बाबाजी महाराजांचा आज पुण्यतिथी आहे. 223वी पुण्यतिथी आहे. सन 1726 ते सन 1800 हा त्यांचा काळ आणि 1800च्या त्यांचं देह ठेवला. त्यानंतर आज 223वी पुण्यतिथी मठामध्ये साजरी होत असते. त्यानिमित्त आज रात्री त्या ठिकाणी वहनाचा कार्यक्रम असतो. रथ निघतो आणि त्या मठाच्या भोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यात येतात. जवळजवळ या प्रदक्षिणा ज्या असतात त्या घालत असताना अनेक प्रकारची भजन मंडळी त्यामध्ये असतात. आजूबाजूला जेवढी म्हणून परिसर आहे त्यामधले अनेक जण दुसऱ्या धर्माचे, मुसलमानांचे का असेना, ते सगळे येऊन त्या ठिकाणी पूजा करतात आणि जवळपास सकाळच्या वेळेस ती प्रदक्षिणा पूर्ण होते आणि मंदिरामध्ये पुन्हा परत येतात. अशा त्या बाबाजी महाराजांच्या चरणी साष्टांग वंदन करूया. दुसरं म्हणजे आजचा दिनविशेष हा जो आहे तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा. कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या हिरकणीची आठवण सर्वांना येत असेल. त्या माऊलींनी त्या कोजागिरीच्या लख्ख चांदण्यामध्ये अंधारामध्ये आपल्या मुलासाठी एवढा मोठा तो पर्वत, पहाड, कडा जो आहे तो उतरून ते खाली आली आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी ही कथा समजली, ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी तिचा शोध घेऊन तिचा यथोचित सत्कार केला. आणि आता तिसरी गोष्ट आजचं दिनविशेषमध्ये अश्विन पौर्णिमा हा दिवस म्हणजे अश्विन पौर्णिमेचा दिवस म्हणजे वाल्मिकी जयंती, महर्षी वाल्मिकींची जयंती. जे 2 आर्ष काव्य आहेत ऋषीमुनींनी रचलेले, रामायण आणि महाभारत, त्यापैकी रामायणाचे कर्ते वाल्मिकी ऋषी, ज्यांनी रामायणाची रचना केली. वाल्मिकी या शब्दाचा अर्थ वारुळ समर्थाने दिलेला आहे आणि तेलुगूमध्ये त्याला बिनोला असं म्हणतात, बिनोला. आणि आता मराठीमध्ये आपण त्या बिनोलाला आपण वानोळ असं म्हणतो आणि वानोळ किंवा बिनोला नावाचं गाव त्या निजामाबाद जिल्ह्यामध्ये आहे. आमची आजी त्या गावची होती म्हणून हा थोडासा विस्तार, कारण त्या ठिकाणी वाल्मिकीने तप केलं होतं. समर्थ आपल्या दशक 16 समास 1 वाल्मिकी स्तवन यामध्ये सांगतात की वाल्मिकी ऋषी बोलिला नसता आम्हा कैसी रामकथा. वाल्मिकी ऋषीने जर सांगितलं नसतं तर हे पूर्ण रामायण आपल्याला वाचायला किंवा आपल्याला समजलंसुद्धा नव्हतं. म्हणून त्या वाल्मिकीचे खूप उपकार आहेत. आणि दुसरीकडे उपराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठावटी भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. म्हणून वाल्मिकींचा जो रत्नाकर होता, ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला होता, वरुण आणि चर्षणी यांच्या पोटी जन्म झालेला आणि कश्यप ऋषींचे पुत्र हे वरुण म्हणजे, आणि त्यांच्या पोटी म्हणजे नातूच झाले हे वाल्मिकी. पण ब्राह्मण कुळात जन्म असूनसुद्धा दरोडेखोरीची सवय लहानपणापासून लागली आणि पुढे त्यांना क्वचित घ्यायचा आड राहणं मार्गी लावतो तरे. याप्रमाणे नारदांचा अनुग्रह झाला आणि त्या अनुग्रहानंतर आत्तापर्यंत ज्यांना आपण कोळी वाल्मिकी असं अरे तुरे म्हणत होतो ते आता वाल्मिकी ऋषी झाले आणि ज्यांनी एवढ्या मोठ्या रामायणाची रचना केली. त्यांचा आज जन्मदिवस सगळीकडे साजरा होत असतो. आता आपण आजच्या कथनाकडे वळूया. गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती. आता गंगा नदी आपल्याकडे पद्धत अशी आहे, कुठलीही नदी असली तरी तिला आपण गंगेच्या स्वरूपातच पाहतो. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुम. रोज घरामध्ये स्नान जरी केलं तरी पण त्या
भगवती गंगेचं स्मरण आपण रोज करत असतो. या गंगेचं अवतरण कसं झालं याबद्दलचं अगदी थोडंसं स्पष्टीकरण या ठिकाणी थोडं 1-2 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. आणि पुढे 8व्या स्कंदामध्ये वामन अवताराच्या वेळेससुद्धा काही भाग आहे. तो भाग थोडासा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि पुढे 9व्या स्कंदामध्ये पुन्हा विशेष भगीरथाची कथा वगैरे सगळी आलेली आहेच. या ठिकाणी शुकदेव म्हणतात, बळीराजाच्या यज्ञशाळेमध्ये जेव्हा यज्ञमूर्ती साक्षात भगवान विष्णूने त्या ठिकाणी वामन अवतारामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस 3 पावलं जी जमीन मागितली त्यासाठी त्यांनी जेव्हा पाय उचलला तेव्हा त्यांचा पाय जो आहे, डावा पाय जो आहे, त्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांड रूप कढई असं म्हणलेलं आहे. ब्रह्मांड रूप कढई. आता कढई म्हणजे कशी उलटी ठेवलेली ती कढई, म्हणजे खाली तो गोल आहे तो भाग, ज्याच्यामध्ये सगळी आवरणं आहेत, मध्ये पृथ्वी आहे आणि सगळं भूमंडळ त्या ठिकाणी आहे. आणि ते व्याप्त करण्यासाठी आपला पाय उचलला आणि तो ठेवला, तेव्हा त्यांच्या नखाचा स्पर्श झाल्यामुळे त्या ठिकाणी छिद्र निर्माण झालं आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूने जी जलधारा होती ती आतमध्ये आली आणि ती भगवंताच्या पायाला स्पर्श तिचा झाला. आणि त्या निर्मल जलधारेचा स्पर्श झाल्यामुळे त्या नदीला किंवा त्या प्रवाहाला भगवतपती असे म्हणतात. हजारो धारा घेऊन एवढ्या मोठ्या प्रवाहाने ती अवतरली, तिला विष्णुपद असंही म्हणतात. ध्रुवाचं आख्यान आपण पाहिलं 4थ्या स्कंदामध्ये. आता ही त्या भगवंताच्या चरणापासून निघालेली भगवतपदी जी आहे ती पुढे काल आपण जसं अनेक प्रकारची वर्णनं पाहिली, अनेक पर्वतांची वर्णनं पाहिली. मेरू पाहिला, कुमुद पर्वत पाहिला, त्यानंतर जठर, देवकूट, हेमकुंड अशा अनेक पर्वतांची नावं पाहिली. आणि त्या सगळ्या पर्वतांच्या मधोमध असणारा मेरू पर्वत आणि त्या मेरू पर्वताच्या मध्यभागी 1 कोटी योजने विस्तार असणारी ब्रह्मदेवाची नगरी पण आपण पाहिली. त्याचा पुन्हा संदर्भ या अध्यायामध्ये येतो. आता ही जी नदी विष्णुपदी म्हणून त्या वामनावतारातल्या विष्णूच्या चरणकमलापासून निघाली, ती पुढे वाहत वाहत म्हणजे तिचा ओघ जो आहे तो ध्रुवलोकामध्ये गेला, ज्या ठिकाणी ध्रुव राजा होते. आणि त्या ध्रुवांच्या ते ध्रुव स्वतः त्या चरणोदकाचं रोज नमन करत होते आणि त्यांच्या वंशामध्ये आमच्या कुलदेवतेच हे चरणोदक आहे असं एक मोठं स्थान त्या उदकाला प्राप्त झाले. म्हणून अत्यंत हृदय असं सद्गतीत होऊन आणि त्या दोन्ही डोळ्यातून येणारे अश्रू आणि त्या निर्मल पाण्याच्या धारा त्या घेऊन ते त्याला नमन करायचे. आणि हे जी गोष्ट आहे ती पुढे आता येते की सप्तर्षींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ततः सप्त ऋषयस्तत्प्रभाव अभिज्ञा. आत्मनिष्ठ असे सप्तर्षी जे आहेत ते सुद्धा या नदीचा प्रवाह जाणल्यामुळे हीच तपश्चर्येची आत्यंतिक सिद्धी आहे. तपश्चर्येनंतर जे फळ प्राप्त झालं पूर्वजांना, ध्रुवांना, त्यापासून निर्माण झालेली ही ब्रह्मपदी, भगवतपदी, विष्णुपदी ही जी नदी आहे ती आपल्या जटांवर त्या नदीच्या पाण्याचा शिडकाव ते करतात, प्रोक्षण करतात आणि ते स्वतःला सगळे ऋषीमुनी जे आहेत ते धन्य मानत असतात. आणि मग त्यापासून ततो अनेक सहस्रकोटी विमानाने संकुल देवयानेन अवतरंती इंदुमंडलम आवार्य. म्हणजे इंदुमंडल म्हणजे नक्षत्रमंडळ, चंद्र आणि त्याच्या भोवती असणारे असंख्य तारे यांचं मंडळ, त्यातून ती नदी तिचं अवतरण झाले आहे. गंगा नदी कोट्यावधी धारांनी घेरलेल्या आकाशमार्गातून निघाली. त्यावेळेस आकाशातल्या अनेक विमान जे आहेत देवदेवतांचे त्यांनीसुद्धा त्या नदीचं दर्शन घेतलं आणि ती नदी पुढे मेरूच्या शिखरावरील ब्रह्मपुरी या ठिकाणी ती येऊन अवतरली. आता हे ब्रह्मपुरी म्हणजे काल सांगितलेल्याप्रमाणे ब्रह्मदेवाचा तो लोक. आता ही जी नदी आहे तिचं 4 भागामध्ये विभागणी झाली. जसं आपण ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला दशहराचा उत्सव करतो, दशहराचे 10 दिवस जे असतात आणि दशहरा समाप्ती म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमी, भगीरथ राजा यांनी जो कष्ट करून ती नदी या ठिकाणी आपल्या पृथ्वी तलावर आणली. आपण जेव्हा गंगोत्री, जमुनोत्री किंवा कुठल्याही
नदीच्या उगमापर्यंत जातो आपण. त्या नदीचं महात्म्य, गोदा महात्म्य नावाचा ग्रंथ आपल्या दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे. पुढे आप्पा म्हणजे आपले आठवले वरदानंद भारती यांनी सुद्धा त्या गोदेचं स्तवन केलेलं आहे. आणि ज्या गोदेमध्ये जन्म झाल्यावरच त्यांना त्या ठिकाणी नदीला अर्पण केलं होतं, कारण ती बाकीची मुलं राहत नव्हती, म्हणून यांना नदीमध्ये अर्पण केलं. आणि नंतर योगायोगाने दुसऱ्या ठिकाणी त्यांना ऋषींनी त्यांना पाहिलं आणि मग ते लहान मूल पुन्हा आणलं, ते आपले स्वामी वरदानंद भारती. आणि त्यांचं गंगेवरचं असणारं प्रेम पाहिल्यानंतर त्यांच्या सगळ्या ग्रंथामधून ते व्यक्त होतं आणि शेवटी त्यांनी गंगेमध्येच आपला देह अर्पण केला. आता ही जी नदी आहे त्या नदीचे 4 नावं या ठिकाणी झाले. तत्र चतुर्धा भिद्यमाना चतुर्भी अधि चतुर्दिशम स्पंदती. ती नावं म्हणजे सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा. ही मूळ नावं. सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा. त्यापैकी सीता ही नदी जी आहे ती नदी ब्रह्मपुरी म्हणजे ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक त्यापासून उतरून केसराचलाच्या सर्वोच्च शिखरावरून खाली पडली आणि गंधमादन पर्वताच्या शिखरावर पडून ती पुन्हा भद्राश्व वर्ष, काल आपण पाहिलं हे सगळे 9 वर्ष, कोणते वर्ष म्हणजे तो भाग खंड, त्या भद्राश्व वर्षाला भिजवून म्हणजे त्याला सुजलाम सुफलाम करून ती पुढे खाऱ्या समुद्राला येऊन मिळाली. काल आपण हे पण पाहिलं किती समुद्र आहेत, सप्तसागर काल आपण पाहिलं. आणि आता दुसरी जी आहे ते चक्षु नावाची नदी जी आहे. आता या नदीने काय केलं की माल्यवान पर्वताच्या शिखरावरून ती केतुमाल वर्षामध्ये केतुमाल या प्रदेशामध्ये आली आणि वाहत जाऊन पश्चिमेकडील क्षार समुद्राला जाऊन मिळाली. पुढे भद्रा नदीचा एक या ठिकाणी उल्लेख आहे 8व्या श्लोकामध्ये. भद्रा नदी ही मेरू पर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे वाहत जाते आणि एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वताकडे असं करत शृंगवान पर्वताच्या शिखरावरून उतरून उत्तर कुरु देशामध्ये जाऊन ती समुद्राला जाऊन मिळते. आणि शेवटी चौथी जी नदी आहे ती म्हणजे अलकनंदा. काल आपण उल्लेख केला हेमकुंड पर्वत, त्या पर्वतावरती पोचते आणि तिथून वेगाने हिमालयाच्या शिखरांना फोडत फोडत ती भारतवर्षामध्ये येते आणि पुन्हा दक्षिण दिशेला समुद्रात जाऊन प्राप्त होते. आता हे सगळं सांगताना एक श्लोक या ठिकाणी दिला आहे की अन्येच नदा नद्यश्च वर्षे वर्षे संती बहुशो मेवार्दी गिरी दुहितरहा शतशः. ह्या आता प्रमुख 4च नावं दिली इथे, सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा. त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक खंडामध्ये अनेक नद्या निर्माण झाल्या, शेकडो नद्या निर्माण झाल्या आणि त्या शेवटी सागराला जाऊन मिळालेल्या आहेत. आता भारतवर्षाचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी केलं आहे की या सर्व वर्षामध्ये म्हणजे या सगळ्या खंडामध्ये भारतवर्ष ही कर्मभूमी आहे, ज्या ठिकाणी अनेक संतांनी जन्म घेतला, अनेक ऋषीमुनींनी जन्म घेतला आणि उरलेली जी 8 वर्षे म्हणजे 8 खंड, 9 खंडापैकी भारतवर्ष एक खंड आहे आणि उरलेले 8 जे आहेत ती खंड जे आहेत ते भाग जे आहेत ते म्हणजे स्वर्गातून उरलेली पुण्य भोगण्याची ठिकाणं आहेत आणि म्हणून त्यांना भूलोकीचे स्वर्ग असेही म्हणतात. आता इथे असं दिलेलं आहे की मानवाच्या गणनेनुसार देवतुल्य मनुष्य, देवतुल्य म्हणजे ज्या मनुष्याची देवाच्या बरोबरीने तुलना होती एवढा श्रेष्ठ मनुष्य जो आहे त्याचं आयुष्य 10,000 वर्षाचं दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तशा त्या मानवाला ज्याचं आयुष्य 10,000 वर्षाचं आहे त्याच्या ठिकाणी 10,000 हत्तीचं बळसुद्धा असतं आणि त्याप्रमाणे त्याचं शरीरसुद्धा वज्राप्रमाणे सदृढ असं असतं. त्यामुळे शक्ती, तारुण्य आणि उल्हास पण त्या ठिकाणी त्या माणसांमध्ये भरपूर असतो. आणि मग ती 10,000 वर्ष जी आहेत ते त्या ठिकाणी विलासामध्ये मैथुनादी विषय भोगत ते त्या ठिकाणी राहतात. आणि या 10,000 वर्षातलं शेवटचं जेव्हा वर्ष असतं तेव्हा ते संपत येत असताना एक जेव्हा वर्ष शिल्लक राहतं तेव्हा त्यांच्या स्त्रिया गर्भधारणा होतात, गर्भधारण करतात. अशा प्रकारे तेथे त्रेतायुगाची सुरुवात होते. इथपर्यंत दिलेलं आहे. आता त्याच युगामध्ये त्याच ठिकाणी अनेक आश्रम, अनेक भवने, पर्वत, दऱ्या आहेत आणि त्यांचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सर्व अधिष्ठात्री देवता जे आहेत, अधिपती जे आहेत ते आपापल्या स्त्रियांसह, देवांगनासह त्या ठिकाणी विहार करत असतात. या 9 वर्षामध्ये
परमपुरुष भगवान नारायण म्हणजे स्वतः महानारायण जे आहेत ते त्या ठिकाणच्या पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या रूपाने मूर्तीच्या रूपाने प्रत्यक्षपणे विराजमान असतात आणि ते विराजमान झालेले पण आहेत. असं या 14व्या श्लोकापर्यंतचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढचा भाग जो आहे तो भगवान शंकरांशी निगडीत असल्यामुळे 1-2 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी भजन करूया. जय जय शंकर शिव हर शंकर, हर हर शंकर शिव शिव शंकर. जय जय शंकर शिव हर शंकर, हर हर शंकर शिव शिव शंकर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता पुढच्या श्लोकामध्ये 4 भगवंताच्या अवतारांचा उल्लेख झालेला आहे. ज्या अवतारांचा उल्लेख आपण आपल्या संध्येमध्ये रोज करत असतो. अर्थात रोज संध्या केली तर साधारणपणे त्यामध्ये ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः. आणि त्यानंतर जी 4 नावं आहेत ती ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः आणि मग सगळ्यात शेवटी जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. आता यामधली जी 4 नावं आहेत म्हणजे 13, 14, 15 आणि 16 ही जी नावं आहेत त्याचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि तो श्लोक आहे 16वा श्लोक आहे. ही 4 नावं कोणती तर वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण ही ती 4ही भगवंताची नावं आहेत. श्री विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा या नावाने उल्लेख आहे. विष्णूच्या 1000 नावांपैकी ही 4 नावं आहेत. अर्चिष्मान अर्चितः कुंभो, विशुद्धात्मा विशोधनः, अनिरुद्ध प्रतिरतः, प्रद्युम्न अमित विक्रमः. आणि दुसरीकडे मनोजवस्तीर्थकरो, वसुरेता वसुप्रदः, वसुप्रदो वासुदेव, वसुर्वसुमना हविः. वासुदेव 695 भगवंताचं नाव जे आहे म्हणजे वसुदेवाचा पुत्र असणारा भगवान श्रीकृष्ण आहे. तसंच 709 वासुदेव त्या ठिकाणी सुद्धा उल्लेख आहे की जो जगाला मोहित करणारा आहे तो वासुदेव. अनिरुद्ध जे नाव आहे, अनिरुद्ध म्हणजे अवरुद्ध करणे म्हणजे आडकाठी, प्रतिबंधरहित. प्रतिबंधरहित म्हणजे कुठल्याही प्रकारची आडकाठी नसताना जो प्रवेश करतो ते नाव आहे, ते अनिरुद्ध असं नाव आहे. अशा या नावांचा उल्लेख आणि एक परमेष्ठी धनाचा स्वामी असं एक नाव आहे. तर हे सगळं 4 जे आहेत वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध आणि संकर्षण यांना चतुर्व्यूह म्हणतात, चतुर्व्यूह मूर्ती म्हणतात. आणि त्यापैकी जे नाव म्हणजे संकर्षण जे आहे, हे संकर्षण जे आहे ते नाव हे तमप्रधान भगवंताचा अवतार आहे, संकर्षण अवतार. आणि भगवान शंकर हे जे आहेत हे तमोगुणाचं आधिपत्य असणारी देवता आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि त्यामुळे महेश शंकराच्या ठिकाणी तमोगुणाचं आधिपत्य असल्यामुळे त्यांनी या संकर्षण देवतेचं ध्यान केलेलं आहे आणि त्या मूर्तीच्या चिंतनामध्ये ते आपला वेळ घालवतात आणि त्याबद्दल ते भगवंताची म्हणजे संकर्षण रूपातील भगवंताची स्तुती करत आहेत असा उल्लेख या अध्यायामध्ये दिलेला आहे. श्री भगवान वाच्य म्हणजे भगवान म्हणजे शंकर या ठिकाणी म्हणतात की ज्याच्यापासून सर्व गुणांचे प्रगटीकरण होते, किंबहुना जो अनंत आहे आणि अव्यक्त मूर्ती आहे, ओंकार स्वरूप आहे, परमपुरुष आहे, त्या भगवंताला माझा नमस्कार असो असे या ठिकाणी म्हणतात. आणि मग या ठिकाणी मंत्र दिलेला आहे ओम नमो भगवते महापुरुषाय सर्वगुणसंख्यानाय अनंताय अव्यक्ताय नमः इति. अनंताय आणि अव्यक्ताय. थोडंसं संस्कृत समजायला लागलं की नाही तर आपल्याकडून चूक होते म्हणून मुद्दाम सांगते. या अनंताय किंवा या अनंताय आणि अव्यक्ताय. आणि मग पुढे म्हणतात की भूतभावन स्वरूप अशा रूपाने ते भगवंत प्रगट होतात. पुन्हा भूतकृत भूतभूत भाव भूतात्मा भूतभावना.
तो पण श्लोक येतो. आणि विष्णू सहस्रनामाची सुरुवातच जे होते, ओम विष्णू विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतभृत भूतात्मा भूतभावना. भूतभावना हा शब्द जो आहे त्याचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे 18व्या श्लोकामध्ये. भूतभावना म्हणजे काय, की सर्व भूतमात्रांची उत्पत्ती आणि वृद्धी करणं हे जे ज्यांच्याकडून घडतं अशा परमेश्वराला मी नमस्कार करतो, असं या ठिकाणी भगवान शंकर म्हणत आहेत. आता यानंतर आजचा जो दिवस आहे आपण पाहतो की गंगावतरण या ठिकाणी आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा आपण एक कथा किंवा एक श्लोक आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. गंगास्तोत्र नावाचं आहे. मगाशी जसा उल्लेख केला, गंगास्तुती, गंगास्तोत्र, गंगास्तवन बऱ्याच प्रकारचे आहे. त्यामधलं एक संस्कृतमध्ये जे आहे ते भजन आपण 1-2 मिनटात म्हणू आणि मग कथाभाग पुढे चालू देऊ. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. शंकर मौली विहारिणी विमले मम मतिरास्तां तव पद कमले. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. भागीरथी सुखदायिनी मातस तव जल महिमा निगमे ख्यात. नाहं जाने तव महिमानं नाहं जाने तव महिमानं पाहि कृपामयि माम् अज्ञानं. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. असं जवळपास 15 श्लोकांची ही रचना गंगास्तोत्र नावाची आहे. तिचं आता स्मरण आपण केलेलं आहे. आता आपण, कारण या ठिकाणी आपण सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा ह्या ज्या नद्या आहेत ज्या भगवतपदीपासून निर्माण झाल्या त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आता या ठिकाणी भगवंत जे आहेत भगवान शंकर हे संकर्षणाची स्तुती करत आहेत. आणि ते म्हणतात, स्वतः भगवान शंकर म्हणतात की आम्ही क्रोधाचा आवेग जिंकू शकलो नाही. आता आपण असं समजायचं की आता भगवान शंकरांना जर त्यांचा क्रोध आवरता आला नाही तर मी तरी माझा क्रोध कसा आवरावा. आणि मला इतका क्रोध आला की मी शेवटी समोरच्या माणसाला 2 ठोकून दिल्या, लगावून दिल्या असं आपण म्हणतो. तेव्हा याचा आपण उपयोग करतो, पण तो उपयोग नसून तो दुरुपयोगच आहे. आता आमची दृष्टी, भगवान शंकर म्हणतात, कारण आमची दृष्टी ही पापमय होऊन जाते. आता आपण आपल्या दृष्टीने विचार करावा. जेव्हा मला क्रोध येतो तेव्हा समोरच्याला त्याच्या ज्या भावना आहेत त्याबद्दलचा विचारच येत नाही. क्रोध हा तमोगुणाचा आहे आणि तमोगुणाचा असल्यामुळे तमोगुणामध्ये सत्वगुणाचा भाव जो आहे तो अगदी कमी झालेला आहे आणि म्हणून तो तमोगुण वाढीस लागलेला आहे. जेव्हा एक गुण वाढीस लागतो तेव्हा 2 गुण त्या ठिकाणचे कमी होतात, सत्व आणि रज. त्यामुळे आमच्या ठिकाणचे जे काय आम्ही व्यवहार करतो, दिवसभरात जे काही आम्ही वागतो, दुसऱ्याशी चांगलं बोललं तरी त्यामध्ये भांडणाचा सूर असतो किंवा 24 तास भांडणच करतो. पण आमचे सगळे व्यवहार आपण स्वतः साक्षी रूपाने पाहत असतात. संकर्षण भगवंतांना ते सांगतात, हे तुम्ही पाहत असतात. आणि पण एक आहे की या भांडण्याचा परिणाम, जेव्हा कुठे 2 माणसाचे भांडणं आहे, तिसरा जाऊन बैसे तेथे दोही खाजवी दोही हाते तू एक मूर्ख. दोघे भांडत असतील जिथे तिसरा जाऊन बैसे तेथे, मूर्खाच्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे. पण या सगळ्या भांडणाकडे साक्षेपी दृष्टीने तुमचा विचार आहे आणि तुमच्या मनावर की तुमच्या विचारांवर या अशा आमच्या अभद्र व्यवहाराचा कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये आपले मन वश करण्याची इच्छा असलेला कोण पुरुष आपला आदर करणार नाही. आणि म्हणून भगवान शंकर म्हणतात, संकर्षण भगवंताला, म्हणून मी तुमचा आदर करतो आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आता जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे आहेत त्याचं ते हेच कारण आहे असं वेदमंत्र अनेक प्रकारे सांगत असतात. पण माणूस जे आहे
त्या उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या मागे असणारं भगवंताचं तत्त्व जाणत नाही आणि म्हणून आपण सगळ्याच गोष्टींना आपल्याच चष्म्याने आपल्याच मापपट्टीने मापदंडाने आपण पाहतो आणि मग त्याला हे शोभलं का त्याला हे समजलं का नाही असं आपण त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करतो. पण भगवंत या ठिकाणी म्हणतात गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये म्हणतात राजविद्या राजगुह्य योगो नाम ते म्हणतात अवजानन्ति मां मूढः मानुषीं तनुमाश्रितः परं भावम् अजानन्तो मम भूत महेश्वरः. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी मी आहे आणि मी त्या ठिकाणचं आहे म्हणूनच ते आज सगळे जिवंत आहेत, हातपाय हलवतात, विचार करतात आणि कदाचित भांडतातसुद्धा. पण त्यांचं भांडण अपशब्द बोलणं हे जे आहे ते त्यांच्या संस्कारामुळे पूर्व पापाचा परिणाम म्हणून होत असतं आणि म्हणून ते अवजानन्ति मां मूढाः. जे मूढ आहेत ते माझ्या स्वरूपाला जाणत नाही, ते मलासुद्धा आपल्याप्रमाणे समजतात. आणि म्हणून की या भूमंडळाचा की हजारो मस्तकांवर हे भूमंडळ जे आहे ते स्थित आहे, ते मोहरीच्या दाण्याप्रमाणे स्थित आहे. पुढे दुसरीकडे गीतेत म्हणतात एकांशतेन स्थितम जगत. 360 अंशापैकी एका अंशाच्या पण काही भाग, फक्त काही भाग म्हणून हे सगळं ब्रह्मांड आहे आणि बाकीचं सगळं ते अनंत जो आहे तो अनंत त्याला जे म्हणतात ते रूप ते साकार करणारं त्याचं स्वरूप आहे. म्हणून ज्याच्यापासून उत्पन्न झालेला मी, भगवान शंकर म्हणतात. आता मी कोणापासून उत्पन्न झालो? आपल्या त्रिगुणमय तेजाने देवता, इंद्रिय आणि भूतांची रचना करतो. म्हणजे अगोदर महाविष्णू, त्यापासून हे 3 देवता, त्यामधले ब्रह्मदेव आणि त्यानंतर ब्रह्मदेवाच्यापासून निर्माण झालेले भगवान शंकर, अशी सगळी पिढी दिलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की नातू तो अर्धे जाणे पण तो काहीच देणे, असं सुद्धा ग्रंथराज दासबोधामध्ये दिलं, सगळी वंशावळ दिलेली आहे. आणि मग पण तो काहीच नाही म्हणजे आता भगवान शंकर किंवा जे तामसी वृत्तीचे आहेत ते पूर्व परंपरा काहीच जाणत नाही, पण मनात जसं आलं तसं रागामध्ये जे काय होईल तसं त्यांचा व्यवहार चालू असतो. म्हणून प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेवसुद्धा जर आपले तत्त्व जाणू शकत नाही तर मी कसा जाणू शकेल असं भगवान शंकर म्हणतात. एते वयम यस्य वशे महात्मनः स्थिताः शकुंता इव सूत्रयंत्रिताः. आणि म्हणून म्हणतात महत्त्व, अहंकार, इंद्राच्या अभिमानी देवता, इंद्रिये, पंचमहाभूते हे सगळेजण आपल्या दिमतीला आहेत, या शरीरामध्ये आहेत. प्रत्येक इंद्रियाची देवता त्या ठिकाणी स्थित आहे. पण जे व्यवहार आपल्याकडून होतात ते व्यवहारसुद्धा त्याच्याच आज्ञेने, त्याच्याच कृपेने, त्याच्याच अवकृपेने होत असतात. अवकृपा का म्हणायची? कारण आपलं त्या ठिकाणी चूक अज्ञान हे आपलं असल्यामुळे ती अवकृपा, अन्यथा ती कृपाच आहे. आणि मग असा तो भगवंत जे आहे भ्रामयन यंत्र रूढाने मम माया दुरत्या, म्हणजे भ्रामयन यंत्र रूढाने, यंत्र जसं फिरत असतं तसं तो भगवंत आपल्याला नाचवत असतो. मला ते नेहमी सिनेमातलं गाणं मुद्दाम आठवतं, जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना. किती वर्ष जगायचं माहीत नाही, जेवढी किल्ली दिली तेवढ्याच किल्लीवर ते छोटीशी बाहुली जी आहे ती हातातले टाळ वाजवत असते. किल्ली संपत आली की तो टाळ लागलेला आहे का दूर आहे हे न पाहता तिथल्या तिथे ते स्थिर राहतं. तसं हे शरीर पडल्यानंतर जसा माणूस आहे तसाच तो त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त होतो. पण माझं तत्त्व जे आहे त्याला जे जाणतात ते मात्र या कुठल्याही कर्माच्या बंधनामध्ये अडकत नाही. सत्वादी गुणांच्या सृष्टीने मोहित झालेला जीव जो आहे तो मात्र कर्मबंधनामध्ये नेहमीच अडकत जातो आणि या मायेलाच प्राधान्य देतो आणि त्यामुळे त्यापासून उपाय जो आहे, त्यापासून मुक्त होण्याचा उपाय जो आहे याकडे त्याचं लक्षच नसतं. पण ज्यांनी माझ्या चरणाचा आश्रय घेतला आहे, भगवतपदी ही जी गंगा आहे, किंवा जसं आपण एका श्लोकात म्हणतो गंगा पापम शशी तापम दैन्यस कल्पतरुस्तथा. आणि सद्गुरूंचं दर्शन एतेषां दर्शनम पुण्यम, सद्गुरूंच्या चरणाचं तीर्थ जे आहे ते ह्या तिन्ही गोष्टी अनायासेनेच करून जातात. कारण गंगेमुळे स्नान केल्यामुळे पाप धुतल्या जातं. शशी तापम, शशी म्हणजे चंद्र, कोजागिरीचा चंद्र, त्याचं चांदणं प्रत्येकाला हवंसं वाटतं आणि त्यामुळे आपला दाहसुद्धा कमी होतो. आणि तिसरं जे आहे
कल्पतरू दैन्यम कल्पतरूच तथा. कल्पतरूच्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं दैन्य जे आहे ते मिटतं, ते कमी होतं. पण ह्या तिन्ही गोष्टी भगवान आपल्या सद्गुरूंच्या दर्शनानेच सगळ्या तिन्ही गोष्टी सहजपणे प्राप्त होतात. म्हणून या जगाची उत्पत्ती, प्रलय हे जे आहेत ही सगळी आपलीच रूपं आहेत आणि आपल्या अशा रूपास मी नमस्कार करतो. यन्निर्मितां कर्ह्यपि कर्मपर्वणीं मायां जनोऽयं गुणसर्गमोहितः न वेदनिस्तारणो योगमंजसा तस्मै नमस्ते विलयोद आत्मने. अशा प्रकारे मी आपल्या या रूपाला नमस्कार करतो असं भगवान शंकर या ठिकाणी म्हणतात. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंदे सप्तदशोऽध्याय. अशा प्रकारे हा 17वा अध्याय पूर्ण होत आहे. हा पूर्ण अध्याय पंचम अध्याय जो आहे ते त्याचं लक्षण म्हणजे स्थानम. मी काल जसं म्हटलं त्याप्रमाणे स्थान म्हणजे विभिन्न वर्ष, हे सगळे जमीन, याचं सगळं वर्णन यामध्ये असल्यामुळे आता पुन्हा 18व्या अध्यायातसुद्धा भिन्न भिन्न वर्षाचे वर्णन, 9 वर्ष आपण पाहिले म्हणजे 9 भाग पाहिले. त्या प्रत्येकाचं वर्णन जे आहे ते आता पुढच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. ते आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये पाहूया. या ठिकाणी थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.